हॅलो डिअर स्टुडंट्स, मी आकाश सर आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या ब्युटिफुलच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे डीसी जनता 10th. तर बांधनो, आजपासून आपला जो पहिला टॉपिक आहे अल्जेब्राचा, दॅट इज लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, याची आपण PYQ सिरीज स्टार्ट करतोय. तर त्याचा आज लेक्चर नंबर 1 मध्ये बांधनो आपण MCQs 1 मार्क क्वेश्चन आणि 2 मार्क क्वेश्चन हे बांधनो कव्हर करणार आहोत. आणि तेही 2019 ते 2025 पर्यंत आलेल्या सर्व बोर्ड एक्झाम मध्ये जे काही क्वेश्चन्स आले ते आपल्याला कव्हर करायचे आहेत. तर बांधनो, पहिला जो क्वेश्चन आपल्याला आलेला आहे तो आलेला आहे मार्च 2020 मध्ये, आणि त्या क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे, तर त्या क्वेश्चन मध्ये म्हटलेलं आहे फॉर द सायमल्टेनियस इक्वेशन्स इन व्हेरिएबल x अँड y इफ dx इज इक्वल टू 49, dy इज इक्वल टू -63 and d is equal to 7, then find the value of x. तर बाळांनो, आपल्याला सर्वांना हा MCQ बघितल्यानंतर लक्षात येत असेल तर हा MCQ डिपेंड करतो तुमच्या क्रॅमर्स रूलवर. तर क्रॅमर्स रूल मध्ये बाळांनो, आपण जर x आणि y च्या व्हॅल्यूज काढायच्या असतील तर फॉर्म्युला जो डिफाईन केलेला आहे तो फॉर्म्युला काय होता, तो फॉर्म्युला होता बाळांनो, जर आपल्याला x काढायचं असेल तर आपण फॉर्म्युला लिहितो, 2 मिनिट, x काढायचं असेल तर बाळांनो फॉर्म्युला लिहितो आपण dx अपॉन d. सेम त्याच पद्धतीने बाळांनो आपल्याला y काढायचं असेल तर फॉर्म्युला लिहितो आपण dy अपॉन d. तर इथे x काढत असताना dx ची जी व्हॅल्यू दिली आहे ती दिली आहे बाळांनो आपल्याला 49, तर मी dx च्या जागी ठेवणार 49 डिवायडेड बाय d ची जी व्हॅल्यू आहे ती बाळांनो आहे 7. तर 49 डिवायडेड बाय 7 आपल्याला माहिती आहे कितीने कट होतं, 7 ने. तर x ची व्हॅल्यू बाळांनो येणार 7. सेम त्याच पद्धतीने जर आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची असेल तर y ची व्हॅल्यू तर काढायचीच नाहीये, आपल्याला फक्त x ची व्हॅल्यू काढायची होती, आणि बाळांनो ती x ची व्हॅल्यू आलेली आहे आपली 7. तर ऑप्शन नंबर ए विल बी युअर करेक्ट आन्सर. चलो, व्हेरी गुड, व्हेरी स्मार्ट, सिंपल क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय पहा, फॉर द सायमल्टेनियस इक्वेशन फॉर द सायमल्टेनियस इक्वेशन. सेम त्याच पद्धतीने मार्च 2022 मध्ये क्वेश्चन आला होता, पण इथे आपण मागच्या क्वेश्चन मध्ये बघितलं की आपल्याला x काढायचा होता, इथे फक्त व्हॅल्यू चेंज होऊन विचारली आणि ती कोणाची काढायची बाळांनो, y ची. तर चला, सिंपल त्याच पद्धतीने पुन्हा तोच फॉर्म्युला वापरणार, क्रॅमर्स रूलचाच क्वेश्चन आहे. आपल्याला जर x काढायचा असेल तर x चा फॉर्म्युला असतो dx अपॉन d, आणि y काढायचा असेल तर y चा फॉर्म्युला असतो dy अपॉन d. तर इथे आपल्याला y काढायचा आहे, तर y काढण्यासाठी मी dy घेणार. तर बाळांनो, dy किती आहे, -63. तर dy च्या जागी पुट होईल -63 डिवायडेड बाय d. तर d ची व्हॅल्यू पुन्हा 7 आहे, तर हा याला किती कट करतो, 9 ने. हा मायनस ऍज इट इज, तर आन्सर विल बी -9. चलो, व्हेरी गुड. तर -9 कोणतं ऑप्शन येतोय, तर बाळांनो -9 आपला ऑप्शन येतोय ऑप्शन नंबर डी. तर ऑप्शन नंबर डी तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. व्हेरी सिंपल क्वेश्चन्स. चलो, प्रोसीड फॉर द नेक्स्ट. चला, जुलै 19 आणि 22 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे बाळांनो, टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. आणि मी तुम्हाला पुन्हा सांगतोय बाळांनो, तुम्हाला सर्वात महत्वाची लिनियर इक्वेशन मधली जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट आहे डिटर्मिनंटची. तुम्हाला डिटर्मिनंटवर क्वेश्चन येणार आणि येणार, 100% फिक्स आहे. 1 मार्काला किंवा 2 मार्काला क्वेश्चन येतो म्हणजे येतो, फिक्स असतो तो. एक तर MCQ मध्ये येईल, 1 मार्क मध्ये येईल किंवा 2 मार्क मध्ये येईल. तर जसं इथे MCQ मध्ये विचारलेलं आहे, आपल्याला या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची आहे. तर बाळांनो, डिटर्मिनंट मी पुन्हा लिहितो, इथे आहे 5, इथे आहे -7, इथे 3, इथे आहे -4. आणि आपल्याला सर्वांना शिकवलेलं आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, जर डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची असेल तर आपल्याला काय करावं लागतं, तर आपल्याला बाळांनो क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागतं. क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं, तर असं. चला करा मग. पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय होईल, 5 इंटू -4. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय होईल, -7 इंटू 3. आणि दोन्ही ब्रॅकेटचं काय घेतो बाळांनो आपण, सबस्ट्रॅक्शन. हे लक्षात ठेवा. चला, मग इथे जर आपण याला सॉल्व्ह केलं तर 5 इंटू -4 किती होणार बाळांनो, -20. मायनस जो आहे तो ॲज इट इज, आणि या दोघांचं सबस्ट्रॅक्शन होईल -21. या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय होईल, -7 इंटू 3 -21. नाउ दिस मायनस मायनस विल गेट प्लस, देअरफॉर -20 प्लस 21. तर तुमचा आन्सर किती येईल बाळांनो, 1. आणि 1 आपला ऑप्शन नंबर आहे डी. तर युअर आन्सर ऑफ द MCQ नंबर 3 इज दॅट इज 1. चलो, प्रोसीड फॉर नेक्स्ट क्वेश्चन. काय म्हणतोय, टू ड्रॉ द ग्राफ ऑफ द इक्वेशन. आणि बाळांनो, हा पण एक वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट कॅटेगरीच्या क्वेश्चन मध्ये जातो, की ज्या वेळेला ग्राफ काढायचा असेल तर आपल्याला एका x ची व्हॅल्यू दिलेली असते, y काढायला लावतात, किंवा y ची व्हॅल्यू दिलेली असते, x काढायला लावतात. इथे लक्षात ठेवा, ग्राफ काढून दाखवायची काही गरज नाही, फक्त ग्राफ काढण्यासाठी x आणि y च्या व्हॅल्यू चेक करायच्यात, किंवा x आणि y च्या व्हॅल्यूज काढायच्यात. जसं की इथे म्हटलं होतं की एक इक्वेशन आहे तुमच्याकडे, 4x + 5y = 19. आणि या इक्वेशनचा जर ग्राफ काढायचा असेल तर त्यावेळेला y ची व्हॅल्यू सांगा, जेव्हा x ची व्हॅल्यू किती आहे, तर x ची व्हॅल्यू आहे बाळांनो 1. तर मी काय करणार, x च्या जागी सिंपल 1 पुट करणार, सॉल्व्ह करणार, जी मला y ची व्हॅल्यू मिळेल दॅट विल बी माय रिक्वायर्ड आन्सर. चला मग x च्या जागी 1 पुट करूया. 4 इंटू 1 प्लस 5y इज इक्वल टू 19. 4 1s are 4 plus 5y is equal to 19. Now this 4 will get transfer. It will get minus. I am going to get 5y is equal to 19 minus 4. So 5y is equal to
it will be 19 minus 4, it will be 15. Now I want to calculate the value of y, so this 5 it will get transferred and it will get into division of 15. Therefore y will be equal to 15 divided by 5. The value of y is coming to be y is equal to 3. तर बाळांनो जी y ची व्हॅल्यू आली आहे ती y ची व्हॅल्यू आली आहे 3. तर ऑप्शन नंबर बी यू आर गोइंग टू सिलेक्ट. ऑप्शन नंबर बी यू आर गोइंग टू सिलेक्ट. अशा पद्धतीने सिंपल तुम्हाला एमसीक्यूज विचारले जातात. चला नेक्स्ट एमसीक्यू काय म्हणतोय. चलो सेम पुन्हा पहा, जुलै 23 मध्ये तोच कन्सेप्ट आला. डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढा. डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढण्यासाठी पुन्हा तेच काम करावं लागेल. आपल्याला काय करावं लागेल, डिटर्मिनंट मध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. तर डिटर्मिनंट दिला आपल्याला 3 4 2 5. काय करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं, 3 इंटू 5 4 इंटू 2. चला एका ब्रॅकेटमध्ये येईल 3 इंटू 5 मायनस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय होईल 4 इंटू 2. चला 3 5 जार किती होतील 15 आणि 4 2 जार होतील 8 आणि 8 मायनस 15 सॉरी 15 मायनस 8. आवर आन्सर विल बी 7. तर ऑप्शन नंबर बी यू आर गोइंग टू सिलेक्ट. 15 मायनस 8 आन्सर इज 7. चलो व्हेरी गुड, व्हेरी स्मार्ट. चलो 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 नेक्स्ट पुन्हा तोच क्वेश्चन रिपीट झालेला दिसतोय मला. हाच क्वेश्चन पुन्हा रिपीट झालेला आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. टू ड्रॉ द ग्राफ. पुन्हा तोच क्वेश्चन आला. आपल्याला ग्राफ काढायचा आहे. तर एक्स काढायचा आहे, वाय दिलेला आहे. मगाशी उलट दिलं होतं आपल्याला, एक्स दिला होता, वाय ची व्हॅल्यू काढायची होती, वाय दिलेला आहे, एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे. तर इक्वेशन काय, एक्स प्लस 2y इज इक्वल टू 4. वाय ची व्हॅल्यू दिली आहे, किती पुट करायची आपल्याला 1. तर वाय च्या जागी 1 पुट करूया. तर एक्स इन ब्रॅकेट 2 इन कॉमा 1 इज इक्वल टू 4. 2 1 जार किती होणार बांधनो 2 इज इक्वल टू 4. नाउ दिस प्लस 2 विल गेट ट्रान्सफर, इट विल गेट मायनस. तर 4 मायनस 2 अवर आन्सर इज गोइंग टू बी 2. तर एक्स किती होणार आपला 2, ज्या वेळेला वाय ची व्हॅल्यू किती आहे 1. वाय ची व्हॅल्यू किती आहे 1. तर सिंपल त्या पद्धतीने तुम्ही तो एमसीक्यू सॉल्व्ह करू शकता. चलो नेक्स्ट काय म्हणतोय. नेक्स्ट सेम त्याच पद्धतीने पुन्हा आपल्याला डिटर्मिनंट वरच क्वेश्चन आहे किंवा क्रॅमर्स रूल वरच क्वेश्चन आहे. काय, फॉर द सायमल्टेनियस इक्वेशन इन व्हेरिएबल एक्स अँड वाय. डीएक्स ची व्हॅल्यू दिलेली आहे, डीवाय ची व्हॅल्यू दिलेली आहे, डी ची व्हॅल्यू दिलेली आहे. तर 100% तुम्हाला दोनच फॉर्म्युला वापरता येऊ शकतात. एक एक्स काढायचा फॉर्म्युला तो असतो डीएक्स अपॉन डी आणि दुसरा वाय काढायचा फॉर्म्युला तो असणार आहे बाळांनो डीवाय अपॉन डी. तर आपल्याला कोण काढायचा आहे, तर आपल्याला एक्स काढायचा आहे, म्हणजे एक्सचा फॉर्म्युला वापरणार. तर त्याच्यासाठी आपल्याला डीएक्स अपॉन डी माहिती पाहिजे. तर डीएक्स बाळांनो आहे 25 आणि डी जो आहे तो आहे 5. तर 25 5 ने कट होतो. तर कितीने झाला 5 ने. तर आन्सर आलं आपलं 5. तर याचा ऑप्शन नंबर इथे दिलेलं नाही तरी आन्सर यू आर गोइंग टू सिलेक्ट अँड दॅट आन्सर विल बी 5. चलो सेम पुन्हा 1 मार्क्सच्या क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे. 1 मार्क्सच्या क्वेश्चन मध्ये म्हटलेलं आहे टू ड्रॉ द ग्राफ ऑफ दिस इक्वेशन, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. ज्या वेळेला आपल्याला एक्स दिलेला आहे, वाय काढायचा. मला असं वाटतं आताच एमसीक्यू मध्ये आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह केला होता, तरीही हा 1 मार्क मध्ये क्वेश्चन आलेला आहे. तर तुम्हाला पुन्हा सॉल्व्ह करून दाखवावं लागेल. तर जरा देअरफॉर आपण असं लिहू शकतो, द गिव्हन इक्वेशन इज 4x प्लस 5y इज इक्वल टू 90. एक्स ची व्हॅल्यू किती दिली आहे पण मी लिहिणार पुट x इज इक्वल टू 1 इन अबव इक्वेशन. चला अबव इक्वेशन मध्ये एक्सच्या जागी जर 1 पुट केलं तर काय होईल, 4 इन ब्रॅकेट 1 प्लस 5 इंटू वाय इज इक्वल टू येईल 19. 4 1 जार 4 प्लस 5y इज इक्वल टू 19. दिस 4 विल गेट ट्रान्सफर, इट विल गेट मायनस. तर देअरफॉर 5y इज इक्वल टू येईल बघा नो 19 मायनस 4. तर 5y इज इक्वल टू येईल 15. तर आपल्याला y ची जी व्हॅल्यू काढायची आहे ती y ची व्हॅल्यू येईल 15 डिवायडेड बाय 5. अवर आन्सर ऑफ y इज 3. तर दिस विल बी युअर सिंपल आन्सर. एवढा जर बाळांनो तुम्ही स्टेप लिहिल्या तर 100% तुम्हाला किती मार्क्स मिळतील, तर 1 मार्क तुम्हाला मिळेल, कारण की हा क्वेश्चन जो आहे तो 1 मार्क मध्ये येतो. व्हेरी सिंपल क्वेश्चन. चलो तरी बाळांनो तुम्ही लक्ष द्या. ज्याही वेळेला तुम्ही लिनियर इक्वेशनचा अभ्यास करा तर लिनियर इक्वेशन मध्ये मी तुम्हाला सांगतो की डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूज कशा काढायच्या, त्यानंतर क्रॅमर्स रूलवरचा क्वेश्चन, त्यानंतर तुमची आपली ही ASA मेथड, ऍडिशन सबस्ट्रॅक्शन ऍडिशन वाली मेथड किंवा एलिमिनेशन सबस्टिट्यूशन मेथड, हे जे काही पॉईंट्स आहे याच्यावर 100% तुम्हाला क्वेश्चन पाहायला मिळतात, म्हणजे मिळतात, प्रत्येक वर्षी पाहायला मिळतात. म्हणून तुम्ही ह्या कन्सेप्ट क्लिअर करणं फार गरजेचं आहे. काही डाऊट वाटत असतील तर मी तुम्हाला मागेही बोललोय, मी आजही बोलतोय. तुम्हाला काही जे डाऊट्स असतील तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये मला शेअर करू शकता. 100% वी विल ट्राय टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम्स विच यू आर फेसिंग. चला काय म्हणतोय, 1 मार्क मध्ये एक वर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे. काय, द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 20. यूज द गिव्हन इन्फॉर्मेशन टू फॉर्म अ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. पुन्हा तेच येत आहे. वर्ड प्रॉब्लेम साठी तुम्हाला सर्वांना शिकवलेलं आहे की सर्वात पहिले दिलेलं स्टेटमेंट, दिलेला क्वेश्चन केअरफुली रीड करा. रीड केल्यानंतर ट्राय टू अंडरस्टँड दॅट क्वेश्चन आणि त्याच्यावरनं कंडिशन्स फॉर्म्युलेट करायचा प्रयत्न करा. जसं की इथे
काय म्हटलेलं आहे आपल्याला, सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन. म्हणजे आपल्याला लक्षात आलंय फादर आणि सनच्या एजच्या बद्दल काहीतरी कंडिशन दिली आहे. मग ज्या दोघांबद्दल कंडिशन दिली आहे त्यांच्यासाठी आपल्याला व्हेरिएबल्स कन्सिडर करावे लागतील. तर माझं सर्वात पहिलं स्टेटमेंट असणार आहे, लेट द फादर्स एज बी, लेट द फादर्स एज बी, फादर्स एज बी एक्स इयर्स. किती इयर्स बोला, एक्स इयर्स, अँड द एज ऑफ हिज सन, अँड द एज ऑफ हिज सन बी वाय इयर्स. म्हणजे पप्पांचं घेतलं मी एक्स, मुलाचं घेतलं मी वाय. आता कंडिशन काय, सम ऑफ फादर्स एज, म्हणजे सम ऑफ फादर्स एज, फादर्स एज किती आहे एक्स, अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन. ट्वाइस म्हणजे टू टाइम्स म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय सन्स एज. तर सन्स एज किती आहे बाळांनो वाय. तर सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन, या दोघांची सम आपल्याला सांगितली आहे 70. तर आपलं जे इक्वेशन होणार आहे बाळांनो ते इक्वेशन होणार आहे x + 2y = 70. तर एवढं जर तुम्ही आन्सर लिहिलं तर यू विल बी गेटिंग 1 मार्क कम्प्लीट. चलो व्हेरी गुड. जुलै 2022 मध्ये आलेला क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट. पुन्हा तोच येतोय बाळांनो, तुम्हाला कंटिन्युअस दिसत असेल PYQs मध्ये की हे जे क्वेश्चन्स आहे डिटर्मिनंट वरचे, डिटर्मिनंट ची व्हॅल्यू काढून दाखवा, नाहीतर क्रॅमर रूल मध्ये x ची व्हॅल्यू काढून दाखवा, y ची व्हॅल्यू काढून दाखवा, dx/d चा फॉर्म्युला वापरून dy/d चा फॉर्म्युला वापरून y ची व्हॅल्यू काढून दाखवा. अशा टाइपचे क्वेश्चन्स, किंवा ग्राफ काढण्यासाठी x दिलेला आहे y काढून दाखवणे, y दिलेला आहे x काढून दाखवणे, हेच क्वेश्चन्स आतापर्यंत विचारलेले आहे. म्हणून या क्वेश्चन्सला 100% तुम्हाला प्रिपेअर करायचं आणि करायचंच आहे. चला पहा, डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची तर कशी काढायची, तर पुन्हा d = किती दिलंय तुम्हाला 4 2 3 7. डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी काढत असतो आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून. तर काय होईल, 4 × 7 एका ब्रॅकेटमध्ये येईल, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय होईल 2 × 3, आणि या दोघांची काय करावं लागेल बाळांनो, सबस्ट्रॅक्शन. चला 4 7 जार किती होणार 28, -2 3 जार किती होणार 6, आणि 21 - 6. युअर आन्सर ऑफ डी विल बी 22. द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट विल बी 22. चलो व्हेरी गुड. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय, नेक्स्ट क्वेश्चन मध्ये पुन्हा तोच क्वेश्चन आहे, तोच क्वेश्चन रिपीट झाला आहे. चला नेक्स्ट, याला आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलंय, त्याला सॉल्व्ह करायची गरज नाही आता. नेक्स्ट चला काय म्हणतोय, तर पहा बाळांनो, इथे तुम्हाला काय म्हटलं आहे की इक्वेशन आहे 15x + 17y = 21. दुसरं इक्वेशन आहे 17x + 15y = 11. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ x + y. जर बाळांनो हे क्वेश्चन्स तुम्ही केअरफुली ऑब्झर्व केले तर तुम्हाला लक्षात येत आहे की मी तरी पहिले इक्वेशन लिहितोय, तो 15x + 17y = 21. हे पहिलं लिनियर इक्वेशन आहे. दुसरं लिनियर इक्वेशन आहे 17x + 15y = 11. हे बाळांनो दुसरं इक्वेशन आहे. आता या दोन इक्वेशनला जर तुम्ही केअरफुली ऑब्झर्व केलं असेल तर तुम्हाला असं लक्षात येतं की याच्यामध्ये x आणि y चे कोइफिशियंट इंटरचेंज झाले आहे. पहिल्या इक्वेशन मध्ये जो x चा कोइफिशियंट आहे तो दुसऱ्याच्या y ला गेलाय, पहिल्या इक्वेशन मध्ये जो y चा कोइफिशियंट आहे तो दुसऱ्याच्या x ला गेलाय. म्हणजेच इथे कोइफिशियंटची काय झाली आहे, अदलाबदली. आणि ज्याही वेळेला कोइफिशियंटची अदलाबदली होत असते त्यावेळेला आपण शिकलोय की आपल्याला सर्वात पहिले काय करावं लागते, दोन इक्वेशनची ऍडिशन. आणि दोन इक्वेशनची ऍडिशन केली तर 100% आपल्याला काय मिळते, x + y. आणि आपल्याला तीच व्हॅल्यू काढायची आहे x + y ची. तर सरळ सरळ मी काय करेल, या दोन इक्वेशनला ऍड करेल. काय करेल बोला, दोन इक्वेशनला ऍड करेल. तर मग मी याच्या खाली लिहिणार देअरफॉर adding two equation, adding equation 1 and 2, adding equation 1 and 2. चला करा, दोघांना जर मी ऍड केलं तर आता मी ऍडिशन काय करणार, तर होईल 15x + 17y = 21. हे पहिले इक्वेशन, आणि याच्यामध्ये बाळांनो ऍड होईल 17x + 15y = 11. हे होईल दुसरे इक्वेशन. दोघांची ऍडिशन करा, ऍडिशन केली तर इथे किती होईल, 15 + 17, तर इट विल बी गेटिंग 32x + 17 + 15 इट विल बी गेटिंग 32y. आणि या दोघांची पण ऍडिशन केली तर किती होईल बाळांनो, 32. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की या 32 या पूर्ण इक्वेशनला काय होऊ शकतं, डिवाइड. तर चला करा, डिवाइड बाय 32, डिवाइड बाय 32. 32 ने जर डिवाइड केलं तर 32 काय होऊन जातील, कॅन्सल होऊन जातील. इथे येईल x, इथे येईल +y, आणि 32 डिवाइडेड बाय 32 मीन्स आन्सर विल बी 1. देअरफॉर x + y ची व्हॅल्यू किती आली बाळांनो, 1. तर हा जो क्वेश्चन आहे तो तुम्हाला मार्च 20 मध्ये आणि जुलै 2023 मध्ये विचारलेला होता. व्हेरी सिंपल क्वेश्चन. काय करायची होतं, फक्त दोन्ही इक्वेशनची ऍडिशन. तेच जर बाळांनो तुम्हाला इथे x - y विचारलं असतं, काय विचारलं असतं बोला, x - y. कधी x + y विचारलं जातं, कधी x - y विचारलं जातं. जर x - y विचारलं गेलं तर या दोन इक्वेशनची काय करावं लागेल, तर या दोन इक्वेशनची सबस्ट्रॅक्शन करावी लागेल. जसं प्लस होतं, आपल्याला प्लस विचारला होता तर ऍडिशन केली, सबस्ट्रॅक्शन असेल विचारलेलं तर सबस्ट्रॅक्शन होणार. एवढंच सिंपल करायचं. बाकी याच्यामध्ये डोक्याला कुठे कशाही पद्धतीचा त्रास नाहीये. चला नेक्स्ट,
चलो पहा इथे पहा, इथे ते विचारलेलं तुम्हाला, इथे ऍक्च्युली एक्स इज इक्वल टू वाय नाही आहे, तर ते एक्स मायनस वाय आहे. काय बोला, एक्स मायनस वाय. तर आता जो मी क्वेश्चन 23 मध्ये घेतला होता तोच मार्च 2024 मध्ये विचारला होता. फक्त काय केलं होतं, 23 मध्ये प्लस विचारलं होतं, तर 24 मध्ये काय विचारलंय, मायनस. तर सरळ सरळ आता तुम्ही या दोन इक्वेशनची काय करणार, सबस्ट्रॅक्शन. आणि बाळांनो तुम्हालाही माहिती आहे, सबस्ट्रॅक्शन करत असताना 1 मधनं 2 ची सबस्ट्रॅक्शन करा किंवा 2 मधनं 1 ची सबस्ट्रॅक्शन करा, इट विल मेक नो डिफरन्स. तर चला पहिले इक्वेशन काय आपलं सोल्युशन मध्ये, तर पहिले इक्वेशन आहे 17x प्लस 15y इज इक्वल टू 11. हे आहे पहिले इक्वेशन. आणि दुसरे इक्वेशन आहे 15x प्लस 17y इज इक्वल टू 21. याला बोलतो मी इक्वेशन नंबर सेकंड. आता चला करा या दोघांची सबस्ट्रॅक्शन. सबस्ट्रॅक्शन केली तर काय होईल, इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2. चला बोला इक्वेशन 1 काय आहे, ते इक्वेशन 1 आहे 17x प्लस 15y इज इक्वल टू 11. दिस विल बी माय इक्वेशन नंबर 1 मायनस 15x plus 17y is equal to 21. This is our equation number 2. आणि बाळांनो सर्वांना माहिती आहे, ज्या वेळेला आपण दोन इक्वेशनची सबस्ट्रॅक्शन करतो, तर सबस्ट्रॅक्शन करत असताना हे जे मायनस साइन आहे हे इक्वेशन नंबर 2 म्हणजेच बिलो इक्वेशनचे सर्व साइन्स काय करतं, चेंज करतं. जसं की इथे 15x जर मी साइन बघितलं बाळांनो, तर ते 15x साइन आहे प्लस, तर ते प्लस साइन, इथलं प्लस साइन आणि इथलं पण प्लस साइन, या सर्वांची साइन्स चेंज होऊन काय होतील, ते 17x प्लस 15y इज इक्वल टू 11. आणि या प्लसचं काय होईल बाळांनो, मायनस, या प्लसचं पण काय होईल, मायनस, आणि या प्लसचं पण काय होईल, मायनस. तर साइन्स चेंज झाले. तर आता जे साइन्स तुम्हाला वापरावे लागतील ते सर्कल मध्ये न वापरता सर्कलच्या खालचे वापरावे लागतील. म्हणजे इथे येईल 17x मायनस 15x, युअर आन्सर विल बी 2x. इथे होईल बाळांनो मायनस 2y, आणि इथे होईल बाळांनो या दोघांचा डिफरन्स जर घेतला तर 11 मायनस 21, तर अवर आन्सर विल बी मायनस 10. अवर आन्सर विल बी मायनस 10. आणि सिंपल आता आपल्याला x मायनस वाय ची व्हॅल्यू काढायची आहे, तर या इक्वेशनला आपण कितीने डिवाइड करणार, 2 ने डिवाइड करणार. तर चला करा, डिवाइड बाय 2, डिवाइड बाय 2. 2 ने डिवाइड जर केलं तर काय होईल, 2x अपॉन 2 मायनस 2y अपॉन 2 मायनस 10 अपॉन 2. 2 ने प्रत्येक टर्मला डिवाइड होईल. ही स्टेप लिहिण्याची गरज नसते, डायरेक्ट जरी लिहिलं तरी चालतं. हा 2 2 2 2 इथे कॅन्सल करा आणि याला कट होईल मायनस 5 ने. तर x मायनस वाय इज इक्वल टू किती होईल, मायनस 5. दिस विल बी रिक्वायर्ड आन्सर. डिवाइड बाय 2 नंतर ही जरी स्टेप लिहिली तुम्ही x मायनस वाय इज इक्वल टू मायनस 5, तर इट विल बी ओके. तिथे कुठेही कशाही पद्धतीचा तुमचा मार्क्स कट होणार नाही. एक स्टेप लिहिली तर ते ऍडेडच असेल, पण ही लिहिण्याची गरज आहेच असं काही नाही. तुम्ही डायरेक्ट पण लिहू शकता x मायनस वाय इज इक्वल टू मायनस 5. चलो व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन सेम पद्धतीने आहे, तोच पुन्हा रिपीट झालाय. चला त्यानंतर काय म्हणतो, क्वेश्चन नंबर 2A, 2 मार्क क्वेश्चन्स. 2 मार्क क्वेश्चन मध्ये काय, हा मोस्ट ऑफ द टाइम ऍक्टिव्हिटी मध्ये विचारला जाणारा क्वेश्चन आहे की आपल्याला जर या इक्वेशनचा ग्राफ काढायचा असेल, या इक्वेशनचा काय काढायचा असेल, ग्राफ काढायचा असेल, तर आपल्याला ऑर्डर्ड पेअरचा टेबल बनवावा लागतो. काय बनवावा लागतो बोला, ऑर्डर्ड पेअरचा टेबल. आता ऑर्डर्ड पेअरचा टेबल बनवणे म्हणजे काय, किंवा कुठल्याही लिनियर इक्वेशनचा ग्राफ काढण्यासाठी एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज काढणे म्हणजे काय, तर याचा सरळ सरळ अर्थ लक्ष ठेवा. या लिनियर इक्वेशनचा जर ग्राफ काढायचा असेल किंवा कुठल्याही लिनियर इक्वेशनचा ग्राफ काढायचा असेल, तर बाळांनो आपल्या त्या लिनियर इक्वेशनचे मिनिमम 2 मॅक्झिमम 4, मिनिमम 2 मॅक्झिमम 4 सोल्युशन्स काढावे लागतात. म्हणजे एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज काढावे लागतात. आता एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज कशा काढायच्या, तर ते आपण शिकलोय ग्राफिकल मेथडमध्ये, 100% शिकलोय. ग्राफिकल मेथडमध्ये आपल्याला शिकवलंय की जर आपल्याला ग्राफ काढायचा असेल तर ऑर्डर्ड पेअरचा टेबल बनवत असताना एक कुठला तरी व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण आपल्या मनाने कन्सिडर करतो आणि ती व्हॅल्यू इक्वेशन मध्ये पुट करून जी दुसऱ्या व्हेरिएबलची रिक्वायर्ड व्हॅल्यू येईल, दॅट व्हॅल्यूज आपण कॅल्क्युलेट करून मिनिमम 2 मॅक्झिमम 4 व्हॅल्यूज फाइंड आउट करतो. जसं की इथे या इक्वेशन मध्ये सर्वात पहिले एक्स ची जी व्हॅल्यू घेतली आहे बाळांनो, ती एक्स ची व्हॅल्यू घेतली आहे -5. एक्स ची व्हॅल्यू किती घेतली आहे, -5. म्हणजे इक्वेशन मध्ये एक्सच्या जागी किती पुट करावं लागेल, -5. म्हणजे इक्वेशन मध्ये जिथे जिथे एक्स असेल तिथे तिथे किती पुट होणार, तर -5 पुट होणार. तर चला करूया आपण. 2 इन ब्रॅकेट एक्सच्या जागी किती होईल, -5 -6y इज इक्वल टू 3. तर इथे याचा आन्सर किती होतं बाळांनो, 2 into -5, so it will be getting -10 -6y is equal to 3. Now this -10 will get transfer, it will get plus इथे -6y as it is 3 आणि इकडला मायनसचा झालेला +10. या दोघांची ऍडिशन केली तर 6y इज इक्वल टू किती होईल, 13. आपल्याला काढायचं y, तर हा 6 कुठे चालला जाईल, -6 कुठे चालला जाईल डिव्हिजन मध्ये, तर 6/6
सॉरी 13/-6 विल बी द आन्सर. म्हणजे ज्या वेळेला x इज इक्वल टू -5 होतं तर त्यावेळेला y ची व्हॅल्यू किती आली बाळांनो, तर y ची व्हॅल्यू आली 13/-6. म्हणजेच मग आपल्याला इथे खाली लिहिता येईल, पहिले लिहित असतो आपण x, तर x ची व्हॅल्यू आहे -5, नंतर लिहित असतो आपण y, तर y ची व्हॅल्यू आहे 13/-6 किंवा -13/6 लिहिलं तरी चालेल. इट इज वन अँड द सेम थिंग. तर इथे तुमचा पहिला फिल इन द ब्लँक मध्ये आली व्हॅल्यू -13/6 आणि दुसऱ्यामध्ये -5 13/6. चला इथे झालं पहिलं. आता दुसऱ्या वेळेला काय म्हटलंय, तुम्हाला घ्यायची आहे y ची व्हॅल्यू 0 आणि x काढून दाखवायचं. चला मग सेम त्याच पद्धतीने x ची व्हॅल्यू कन्सिडर करल्यानंतर मला y मिळाला, मग आता y ची कन्सिडर करून कोण मिळेल, x. चला पण x ची व्हॅल्यू काढत असताना y ची व्हॅल्यू किती पुट करायची आहे, 0. तर सेम त्याच पद्धतीने 2x - 6y = 3 आहे. तर 2x - 6 इंटू y ची किती व्हॅल्यू दिली आहे, 0 = 3. 6 इंटू 0 बाळांनो, कुठल्याही टर्मला 0 ने मल्टिप्लाय केलं तर 0च आन्सर येणार आहे. तर 2x - 0 = 3 म्हणजेच 2x = 3. तर x ची व्हॅल्यू किती येणार बाळांनो, 3/2. म्हणजेच y ची व्हॅल्यू 0 असताना x ची व्हॅल्यू आली बाळांनो 3/2. म्हणजेच आता तुम्हाला ब्रॅकेटमध्ये लिहिता येईल, पहिले x लिहित असतो आपण कधी 3/2 0. तर अर्धा मार्क, अर्धा मार्क, अर्धा मार्क, अर्धा मार्क, अशा पद्धतीने तुम्हाला 2 मार्क्ससाठी ही ऍक्टिव्हिटी विचारलेली होती. आणि अशी ऍक्टिव्हिटी विचारण्याची पॉसिबिलिटी 2026 मध्ये पण आहे. म्हणून अशा पद्धतीच्या क्वेश्चनला तर 100% क्लिअर आणि काही जास्त डिफिकल्ट नाही आहे. काय करायचं, x दिलेला असेल तर x च्या जागी व्हॅल्यू पुट करून y काढायचा, y दिलेला असेल तर y च्या जागी व्हॅल्यू पुट करून x काढायचा. एवढं सिंपल करायचं आहे. आणि खाली लिहित असताना पहिले x नंतर y लिहायचं, एवढंच करायचं. बाकी काही कठीण आहे का, नाही. चलो व्हेरी गुड. नेक्स्ट पुन्हा पहा, डिटर्मिनंट तुम्हाला 1 मार्क मध्ये एमसीक्यू मध्ये पण विचारला होता, 1 मार्क चाही क्वेश्चन मध्ये विचारला होता आणि नोव्हेंबर 2020 मध्ये हा ऍक्टिव्हिटी म्हणून पण विचारलेला आहे. तर चला डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करावं लागतं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. पहिले 3 चं कोणासोबत होईल, 5. 3 इंटू इथे काय होईल 5 मायनस त्याच्यानंतर काय होईल 4 इंटू 2, तर इथे काय होईल 4 आहे म्हणजेच 2 होईल. चला या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर किती होईल 15 आणि 2 4 जार 8, या दोघांची सबट्रॅक्शन किती होईल 7. तर अर्धा 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 अर्धा. तर व्हेरी 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 सिंपल हलवा ऍक्टिव्हिटी आहे ही, जी आपण ऑलरेडी सॉल्व्ह केली होती. सेम इथे पण तेच करायचं आहे, डिटर्मिनंटचीच व्हॅल्यू काढायची आहे. डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढत असताना पुन्हा आपल्याला माहिती आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. कसं, तर असं असं. तर चला 2√3 इंटू इथे किती होईल, दुसरा कोण आहे 3√3. त्यानंतर -9 इंटू इथे किती आहे 2. चला आता इथे मल्टिप्लिकेशन केलं तर रूटचं रूट सोबत मल्टिप्लिकेशन होईल, √3 सोबत मल्टिप्लिकेशन झालं तर √3 इंटू √3 किती होत असतात 3 आणि 2 3 जार किती होणार बाळांनो, पुन्हा 2 3 जार होणार बाळांनो 6 आणि 6 3 जार किती होतील बाळांनो, तर 18. तर इथे जे आन्सर लिहिता येईल ते लिहिता येईल तुम्हाला 18 आणि 18 - 18 युअर डिटर्मिनंट व्हॅल्यू विल बी 0. मी पुन्हा सांगतो 2√3 इंटू 3√3, तर √3 इंटू √3 किती झाले 3 आणि 2 3 जार किती होतात 6 आणि 6 3 जार किती होतात 18. म्हणून मी इथे डायरेक्ट किती लिहिलं 18. अर्धा 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 अर्धा. तर तुम्हाला किती मार्क्स मिळतील 2 मार्क. व्हेरी व्हेरी सिंपल ऍक्टिव्हिटी. चलो पुन्हा पहा काय म्हणतोय, कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. जुलै 2022 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे आणि काय म्हटलंय इथे आपल्याला या लिनियर इक्वेशनला सॉल्व्ह करून कोणाच्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत, तर कोणाची व्हॅल्यू काढायची, एक्सची व्हॅल्यू काढायची. आणि इथे काय दिलंय तर दोन इक्वेशनची आपल्याला सरळ सरळ लक्षात येते की ऍडिशन केलेली आहे. काय केलेली आहे, ऍडिशन. तर चलो पहा इकडे लक्ष द्या, हा +y -y एकमेकांना काय करतील कॅन्सल, तर yचा प्रश्नच मिटला. आणि इथे या दोघांची ऍडिशन केली तर हिअर इट विल बी गेटिंग 3 + 2 5 आणि 2 + 8 इट विल बी गेटिंग 10. आता आपल्याला लक्षात आलं आपल्याला काढायचा आहे x, तर हा जो 5 आहे तो गेला डिव्हिजन मध्ये कोणाच्या 10च्या, इथे येईल 10 आणि 10 / 5 मीन्स 2. तर अर्धा 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 अर्धा. म्हणजे किती मार्काची ऍक्टिव्हिटी झाली बांधनो, ही 2 मार्काची व्हेरी सिंपल ऍक्टिव्हिटी. चला नेक्स्ट सेम आणखीन काय म्हणते, कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. पुन्हा तोच क्वेश्चन आहे मार्च 2023 मध्ये विचारलेला. पुन्हा आपल्याला दोन इक्वेशनची काय करायची आहे, ऍडिशन केली तर हा +3y - 3y काय म्हणजे बांधनो कॅन्सल. आणि इथे 5x + 2x किती होणार 7 आणि या दोघांची जर ऍडिशन केली तर 12 + 9, तर 12 + 9 विल बी 21. आता काढायचं तुम्हाला x, तर x काढायचं तर 7 कुठे चालला जाईल डिव्हिजन मध्ये, तिथे 21 / 7 आणि या दोघांची डिव्हिजन म्हणजेच 21 ला 7 ने रिड्यूस जर केलं तर ते रिड्यूस होईल बांधनो 3 ने. तर आन्सर ऑफ x विल बी गेटिंग 3. तर किती, अर्धा 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 आणि अर्धा. म्हणजेच किती मार्क झाले तुमचे 2 मार्क झाले या ऍक्टिव्हिटीला.
चला नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय, पुन्हा तोच ग्राफ येतोय. ग्राफ काढण्यासाठी तुम्हाला ऑर्डर्ड पेअरचा टेबल बनवून दाखवायचा आहे. इक्वेशन आहे x प्लस वाय इज इक्वल टू 3. चला पाहूया. पहिल्या वेळेला x ची व्हॅल्यू किती पुट केली आहे 3, तर y ची व्हॅल्यू मिळवायची आहे. तर x प्लस वाय इज इक्वल टू 3, सॉरी x प्लस वाय इज इक्वल टू 3. x ची व्हॅल्यू किती आहे 3, तर x च्या जागी किती पुट होणार 3 प्लस वाय इज इक्वल टू 3. हा 3 तिकडे ट्रान्सफर केला तर काय होईल -3 मायनस 3 मीन्स y ची व्हॅल्यू किती होईल 0. म्हणजे x ची व्हॅल्यू 3 असताना y ची व्हॅल्यू 0. तसं हे सॉल्व्ह करून दाखवायची गरजच नव्हती, इथे डायरेक्टच लिहिलं होतं. इथे फक्त ही व्हॅल्यू लिहायची होती. सॉल्व्ह केलं तरी आन्सर तेच येणार आहे, पण सॉल्व्ह करायची गरजच नव्हती. ऑलरेडी इथे x3 आहे, तर y किती आहे, तर y 0 आलेला होता. फक्त इथला 0 उचलून इथे लिहायचा होता. चला सेम त्याच पद्धतीने इथे पहा, इथे 0 आणि 3 दिलेले आहे. तर x ची व्हॅल्यू किती होणार, तर पहिला असतो आपला x, नंतर असतो आपला y, तर y 3 लिहिलेला आहे. x ची व्हॅल्यू किती होणार 0, तर इथे डायरेक्ट मी लिहिणार 0. फक्त तुम्हाला दुसऱ्यासाठी कॅल्क्युलेट करून पाहावं लागेल. तर दुसऱ्यासाठी कसं कॅल्क्युलेट कराल, x प्लस वाय इज इक्वल टू आहे आपल्याकडे 3, तर y च्या जागी रिपोर्ट करायचं 5, तर x प्लस 5 इज इक्वल टू 3. x काढायचा असल्या कारणामुळे हा प्लस 5 तिकडे ट्रान्सफर होईल, तर तो काय होईल मायनस, तर म्हणजे x ची व्हॅल्यू किती होईल 3 मायनस 5, तर इट विल बी गेटिंग -2. तर x ची व्हॅल्यू किती आली -2, ते इथे होईल -2. पहिले लिहितो x म्हणजे -2, 5. इथे मी तुम्हाला पुन्हा सांगतोय कोण विद्यार्थ्यांच्या काय काय चुका होतात. तर जनरली ज्यावेळेला आपण x प्लस वाय इज इक्वल टू 3 लिहितो आणि y च्या जागी 5 व्हॅल्यू पुट करतो, सॉरी y च्या जागी ज्यावेळेला मी 5 व्हॅल्यू पुट करतो, तर इक्वेशन आहे आपलं x प्लस 5 इज इक्वल टू 3. ज्यावेळेला आपण 5 इकडे ट्रान्सफर करतो, तर काही मुलांच्या चुका ह्या होतात की x इज इक्वल टू ते लिहितात 5 मायनस 3. म्हणजे जो ट्रान्सफर केलेला जो असतो त्याला पहिले लिहितात आणि जो होता त्याला नंतर लिहितात. असं कधीच करायचं नाही. तर काय होतं बाळांनो, लक्षात ठेवा, x इज इक्वल टू जे असेल ते पहिलेच लिहिल्या गेलं पाहिजे. म्हणजे इथे 3 होता तो 3 मी पहिलेच लिहिणार आणि मग जो काही नंतर ट्रान्सफर केलेला आहे तो त्याच्या नंतर लिहावं लागेल. म्हणजे -5 हा नंतर येणार. पहिले 5 नंतर 3 लिहिलं तर 100% तुमचं चुकतं. आणि मोस्ट ऑफ द टाइम भरपूर सारे विद्यार्थी म्हणजे 70 to 80% विद्यार्थी ह्याच चुका करतात की त्यांना हेच लक्षात येत नाही की ट्रान्सफर केल्यानंतरचा जो नंबर असतो किंवा जो डिजिट असतो तो राईट हँड साईडला जे काही असेल त्याला पहिले लिहून त्याच्या नंतर लिहायचा असतो. हे ती कन्सेप्टच त्यांची क्लिअर नसते. पण आता मी तुम्हाला पुन्हा ही कन्सेप्ट क्लिअर करतोय की ज्या वेळेला कुठूनही लेफ्ट हँड साईडने काही तुम्ही ट्रान्सफर कराल, राईट हँड साईडला पाठवाल, तर इज इक्वल टूच्या नंतर सर्वात पहिले राईट हँड साईडला जे काही असेल ते लिहा आणि त्याच्या नंतरच लेफ्ट हँड साईडनं आलेली जी ट्रान्सफर झालेली टर्म आहे ती तुम्हाला लिहावी लागेल. तरच तुमचा आन्सर बरोबर येतं, अदरवाईज तुमचा आन्सर 100% चुकतो. तर इथे x ची व्हॅल्यू किती आली -2, y ची व्हॅल्यू किती आहे 5, तर -2,5 विल बी अवर आन्सर. चल व्हेरी गुड, व्हेरी स्मार्ट. त्याच्यानंतर काय म्हणतोय, इफ, चला पहा लक्ष द्या, इट इज वन ऑफ द काइंड ऑफ क्वेश्चन ज्यामध्ये तुम्हाला या लिनियर इक्वेशनचं एक सोल्युशन दिलेलं आहे 0 to, काय दिलेलं आहे सोल्युशन 0 to, आणि तुम्हाला म्हटलंय की ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट करा ज्यावेळेला आपल्याला ही कीची व्हॅल्यू फाइंड आउट करून दाखवायची आहे. तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की एखादं जर सोल्युशन असेल म्हणजे ते त्या लिनियर इक्वेशन मध्ये कोणाच्या व्हॅल्यूज असतात, एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज असतात. कोणाच्या व्हॅल्यूज असतात, एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज. आणि सोल्युशन मध्ये पहिली जी व्हॅल्यू असते ती जनरली एक्सची असते, दुसरी जी व्हॅल्यू असते ती जनरली वायची असते. आणि ज्या वेळेला आपल्याला के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आणि हे जर सोल्युशन सांगितलं आहे तर काय करायचं, सरळ सरळ इक्वेशन लिहा. इक्वेशन मध्ये एक्सच्या जागी एक्सची व्हॅल्यू पुट करा आणि वायच्या जागी वायची व्हॅल्यू पुट करा, सॉल्व्ह करा. फायनल जे आन्सर येईल दॅट विल बी द आन्सर ऑफ के. चला मग पुट करूया आपण. तर 2x प्लस 3y इज इक्वल टू के. आणि सोल्युशन आहे 0 to, म्हणजे x ची व्हॅल्यू किती आहे 0 आणि y ची व्हॅल्यू किती आहे 2. तर मी काय करणार, पुट x इज इक्वल टू 0 आणि y इज इक्वल टू 2. तर 2 इन ब्रॅकेट x, तर 2 इन ब्रॅकेट 0 प्लस 3 इंटू y, तर 3 इंटू 2 इज इक्वल टू किती आहे 5 नाही आहे k आहे, 5 नाही आहे k आहे. तर चला सॉल्व्ह करा. इथे किती होईल 3 2s नाही 2 0s 2 0s 0, 3 2s 6 इज इक्वल टू के. तर के ची व्हॅल्यू किती आली बाळांनो 6. के ची व्हॅल्यू किती आली 6. तर याच्यामधल्या कोणकोणत्या व्हॅल्यूज पुटअप करायच्या पहा. 0 2 इज द सोल्युशन ऑफ द इक्वेशन 2x प्लस 3y इज इक्वल टू के. देन पुट x इज इक्वल टू x च्या जागी किती व्हॅल्यू पुट करायची आहे 0, तर x इज इक्वल टू 0 येईल. y च्या जागी किती व्हॅल्यू पुट करायची आहे 2. तर चला करा मग पुट 2 इंटू 0 प्लस 3 इंटू 2 इज इक्वल टू के. तर 0 प्लस 6, तर इथे व्हॅल्यू किती होईल 6. तर अशा पद्धतीने तुम्ही जर हे फिल इन द ब्लँक्स फिलअप केल्या तर तुम्हाला कंप्लीट किती मार्क्स मिळतील, तर अर्धा मार्क, अर्धा मार्क, अर्धा मार्क आणि अर्धा मार्क. म्हणजेच तुम्हाला 2 मार्क्ससाठी हा क्वेश्चन विचारला होता मार्च 2024 मध्ये. म्हणजे आताच विचारलेला क्वेश्चन आहे. तर चला बाळांनो, तर हे आतापर्यंत विचारले तुम्हाला होते 1 मार्क, 2 मार्क,
क्वेश्चन्स, ज्याच्यामध्ये आपण ऍक्टिव्हिटीज पण कव्हर केल्या. इथून येणाऱ्या लेक्चर नंबर 2 मध्ये आपण ऍक्टिव्हिटी ज्या 3 मार्कांसाठी विचारलेल्या आहे, त्यानंतर 3 मार्काचे क्वेश्चन, 4 मार्काचे क्वेश्चन्स आणि लास्ट जो क्वेश्चन नंबर 5 येतो, ज्याच्यात आउट ऑफ द सिलेबस जे 3 मार्काचा पुन्हा एक क्वेश्चन विचारला जातो, तो पण क्वेश्चन बाळांनो कव्हर करूया. तर या घेतलेल्या क्वेश्चन्स मध्ये कोणाला कुठे डाऊट असेल तर प्लीज तुम्ही मला विचारा. नसेल तर आय होप की ही जी सिरीज आहे ही तुम्हाला फायद्याची ठरतीये. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की या सिरीजचा किंवा या आपण जेही लेक्चर शूट करतो याचा तुम्हाला थोडा जरी फायदा होत असेल आणि आपल्या मित्रमैत्रिणींना जर याचा फायदा करून द्यायचा असेल, तर मी असं म्हणेल की हे जे लेक्चर्स आहे, या लेक्चरची जी लिंक आहे ती तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही या PYQs लेक्चरचा फायदा होईल. आणि त्यानंतर तुम्ही मला 100% कॉमेंट सेक्शन मध्ये सांगत जा की तुम्हाला याच्यानंतर लिनियर इक्वेशन नंतर कोणता टॉपिक हवाय. मी या लिनियर इक्वेशन नंतर जो टॉपिकचं प्लॅनिंग करतोय दॅट टॉपिक इज स्टॅटिस्टिक्स. स्टॅटिस्टिक्सच्या बाजूने मी PYQs घेईल. त्याच्यानंतर काही जॉमेट्रीच्या टॉपिक चे PYQs घेऊया आपण. आता जॉमेट्री सुरू करत असताना सर्वात पहिले प्रायोरिटी बेसिसवर कोणता टॉपिक घ्यावा हे तुमच्याकडनं मला सजेशन्स येऊ द्या. 100% तुम्ही ज्या पद्धतीने सजेशन्स द्याल त्याच पद्धतीने तोच टॉपिकचे PYQs घेण्याचा प्रयत्न मी करेल. सेम त्याच पद्धतीने येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये मी तुम्हाला फिजिक्सचे जेवढे काही टॉपिक्स आहेत त्याच्यामध्ये 1 मार्क आणि 2 मार्कचे जे काही क्वेश्चन्स येतात ते सर्वच्या सर्व क्वेश्चन्स आपण 1 बाय 1 डिस्कस करूया. PYQs पण डिस्कस करूया आणि सोबत माझ्याकडे पण काही काढलेले क्वेश्चन्स आहेत ते पण डिस्कस करूया. तर हे पण लेक्चर्स आता तुमचे इथून अपलोड व्हायला सुरुवात होईल आणि येणाऱ्या काही दिवसातच तुम्हाला बायोलॉजीचे पण लेक्चर्स पाहायला मिळतील. तर काहीही डाऊट असेल तर तुम्ही 100% मला सांगा, माझ्यापर्यंत शेअर करा, आपण सोल्युशन काढायचा प्रयत्न करू. फक्त महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही अभ्यास करत राहा, येणाऱ्या डिफिकल्टीज क्लिअर करत राहा. 100% तुम्हाला येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात, जी फेब्रुवारीच्या लास्टला किंवा मार्च महिन्यात तुमची जी बोर्डाची एक्झाम होणार आहे त्यामध्ये तुम्हाला 100% मॅथ्स असू द्या, बाकी कुठलेही सब्जेक्ट असू द्या, चांगलेच मार्क्स मिळतील. फक्त तुम्ही पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठेवा आणि पॉझिटिव्ह ऍटिट्यूडनीच एक्झामला जाण्याचा प्रयत्न करा. कुठल्याही पद्धतीचं टेन्शन घेऊ नका. मी हेही म्हणेन, जरी तुमचा आता काही विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला असू शकतो, काही विद्यार्थ्यांचा अभ्यास सो असेल किंवा चांगल्या पद्धतीचा असेल, काही विद्यार्थी असेही असतील की ज्यांनी आतापर्यंत काहीच अभ्यास केला नाही, ते आता अभ्यास करायला सुरुवात करत असतील. तर मी जे विद्यार्थी आता अभ्यास करायला सुरुवात करतायत किंवा आता या येणाऱ्या 10 ते 15 दिवसांपूर्वी त्यांनी सुरुवात केली असेल, तर त्या पर्टिक्युलर विद्यार्थ्यांसाठी सांगतो, हे जे लेक्चर्स आहे हे लेक्चर्स PYQचे लेक्चर्स केअरफुली क्वेश्चन बाय क्वेश्चन, वर्ड बाय वर्ड केअरफुली रीड करा, पहा, त्याच्यावरनं जे जे क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केले त्याला स्वतः प्रिपेअर करा आणि पुन्हा तुम्ही लेक्चर्स बघून झाल्यानंतर घरी न बघता ते क्वेश्चन सॉल्व्ह करून पहा. एवढी जरी प्रॅक्टिस तुम्ही केली तर अशाच सारखे क्वेश्चन्स तुम्हाला याही वर्षीच्या बोर्डाच्या एक्झाम मध्ये येणार आहे. फक्त व्हॅल्यूज इकडे तिकडे बदलतील किंवा थोडासा क्वेश्चनच चेंज होणार, बाकी तर सॉल्व्ह करायची टेक्निक असू द्या किंवा क्वेश्चनचा पॅटर्न असू द्या, तो तर स्वयं येणार आहे. म्हणून याची जर प्रॅक्टिस तुम्ही केली तर 100% तुमचा मॅथ्सचा जो पेपर आहे तो चांगला आणि चांगलाच जाणार, एवढा मी कॉन्फिडन्स तुम्हाला देऊ शकतो. तर चला बाळांनो, येणाऱ्या नेक्स्ट लेक्चरमध्ये येणारे काही PYQs डिस्कस करूया. तर इथे मी आता थांबतो. थँक्यू सो मच.